महत्त्वाची बातमी बीड जिल्हा कारागृहातून महादेव गित्तेला दुसरीकडे हलवण्यात आला आहे। महादेव गित्तेला संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहामध्ये हलवण्यात आले। 4 आरोपींची बीड जिल्हा कारागृहातून हर्सुल कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झाल्याचा आरोप महादेव गित्तेने केलाय। बीड कारागृहामध्ये कराड आणि गित्ते टोळीमध्ये मोठा राडा झाल्याचं कळतं। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून जलद पूर्ण मदत करतं जलद देखील इथं जलद बाबा लोक पूर्ण मदत सांगा वाल्मिक सांगण्यावरून विनाकारण आम्हाला त्रास आहे इथं सीसीटीव्ही चेक करण्यात यावी मारहाण झाली बरं का आज इथं वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे। मारहाण करून आम्हाला वाल्मिक कराड काही संबंध नाही आक्षेपाचा काही संबंध वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून जलद पूर्ण मदत करतं जलद देखील इथं जलद बाबा लोक पूर्ण मदत सांगा वाल्मिक सांगण्यावरून विनाकारण आम्हाला त्रास आहे इथं सीसीटीव्ही चेक करण्यात यावी मारहाण झाली बरं का आज इथं वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे। मारहाण करून आम्हाला वाल्मिक कराड काही संबंध नाही आक्षेपाचा काही वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून जलद पूर्ण मदत करतं जलद देखील इथं जलद बाबा लोक पूर्ण मदत सांगा वाल्मिक सांगण्यावरून विनाकारण आम्हाला त्रास आहे इथं सीसीटीव्ही चेक करण्यात यावी मारहाण झाली बरं का आज इथं वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे। मारहाण करून आम्हाला वाल्मिक तर आम्हाला मारहाण आम्हालाच हलवलं असं गित्ते यानं म्हटलेलं आहे। वाल्मिक कराड आणि गित्ते टोळीमध्ये तुरुंगातच राडा झाला। महादेव गित्तेला दुसरीकडे हलवण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहामध्ये गित्तेला हलवण्यात आले। 4 आरोपींची हर्सुल कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच आम्हाला मारहाण झाली असं गित्तेनं म्हटलेलं आहे। 4 जणांना हलवण्यात आलं त्यावेळेला मीडियाशी बोलताना त्यांनी असं म्हटलेलं आहे। आम्हाला मारहाण आम्हालाच हलवलं असं गित्तेनी म्हटलंय। वाल्मिक कराड आणि गित्ते टोळीमध्ये तुरुंगातच राडा झाला। बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि घुलेला मारहाण झाली आहे। महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेनं मारहाण केल्याची माहिती मिळते आहे। अंदर मारना या मरना सब कुछ माफ है अशी फेसबुक पोस्ट बबन गित्तेनं केली आहे। कराडनं बबन गित्तेवर आरोप केले आहेत। खोट्या केसमध्ये अडकवल्याच्या रागातून मारहाण झाल्याची माहिती आहे। मारामारी फार मोठी झालेली नाही, थापडथोपडीची झाली। नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे। हेडक्वार्टरला असताना सुद्धा SP-नी पेपरला आल्याच्या नंतर ह्याला सस्पेंड करा त्याला सस्पेंड करा याच्याऐवजी अगोदर SP-नी काय त्याची व्हिजिट का नाही केली? जेलमध्ये हाणामाऱ्यापर्यंत गेलं। एखाद्या वेळेस आता बाहेर मर्डर करून थकले ते आज जाऊन मर्डर करणार नाहीत हे कशावरून? जेलमध्ये जोरजोरात भांडणं झाली आहेत। कराडला देखील 1-2 चापट्या मारण्यात आल्यात असं देखील ऐकलंय। त्यातनं आपल्याला हेच दिसतंय की मोठ्या प्रमाणात ज्या टोळ्या होत्या त्यांची आपसातले टोकाचे वाद किती आहेत आणि आपण जे म्हणतो नेहमी की कायदा आणि सुव्यवस्था ही बीडसाठी नाहीच आहे हे त्यातनं पुन्हा एकदा आपल्याला अधोरेखित होताना दिसतंय। सरपंच होता संतोष देशमुख, ज्याप्रमाणे त्यांची हत्या केली निर्दयतापूर्ण रीत्याने, असे हत्यारेला असा एक मोठा माफिया समजतो स्वतःला, त्याच्यावर जेलमध्ये त्यांच्या लोकांनी जर हल्ला केला तर त्यांचा विषय आहे आणि जेल प्रशासनाला या विषयावर बघायला पाहिजे। माझी तर माहिती अशी आहे की या आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे। आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं। पहिल्या दिवसापासून माझं म्हणणं होतं की ह्या खुनामागचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे आणि त्याला राजकीय राजश्रय असल्यामुळे यंत्रणा ते संपूर्ण त्याच्या ताब्यात असल्यामुळे तो काय वाटेल ते करत होता। काय असं त्याचा काय झालंय का नाही झालंय का पवली
नुसतं झालं म्हणून हे काय हे इतके सोंग करणारे आहेत म्हणजे आरोपी आहेत नाही संतोष यांच्या या प्रकरणातले ते सोंग लय करतात. त्याच्यातून मला असं वाटतं हे गँगवार वाढून हे विनाकारण एकमेकाला संपवून त्याच्यापेक्षा तातडीनं हा खटला चालू यांना ताबडतोब फाशी शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे प्रश्नच मिटून जाईल काय वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून जलर पूर्ण मदत करतं. जलर देखील इथं जलर बाबा लोक पूर्ण मदत वाल्मिक सांगण्यावरून विनाकारण आम्हाला त्रास आहे इथं. सीसीटीव्ही चेक करण्यात यावी. मारहाण झाली बरं का आज इथं. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे. मारहाण करून आम्हाला वाल्मिक कराड काही संबंध नाही. आक्षेपाचा काही संबंध वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून जलर पूर्ण मदत करतं. जलर देखील इथं जलर बाबा लोक पूर्ण मदत वाल्मिक सांगण्यावरून विनाकारण आम्हाला त्रास आहे इथं. सीसीटीव्ही चेक कर्जामध्ये या राड्यानंतर प्रशासनाकडून या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. आणि सगळी नॉनसेन्स जे चाललंय मोठ्या प्रमाणात बीडमध्ये हे बंद झालं पाहिजे. महादेव गीते असू द्या किंवा आठवले असू द्या यांच्याकडून वाल्मिक कराडाला मारहाण झाल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे या प्रकरणी आता बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत की नेमकं तुरुंगामध्ये सुरू काय आहे आणि तुरुंग प्रशासन काय करते. एक्झॅक्टली. कारण कसं आहे की ह्या वाल्मिक कराडनी मोठमोठ्या गँग्स तयार केल्या होत्या. त्याच्यापैकी एक गँग ही सुदर्शन गुळेची होती. तशीच एक गँग ही सुग्रीव कराड नावाच्या माणसाची होती. यांचे आपापसातले गँगवर वेगवेगळे होते. वर्चस्वाचे लढे होते आणि दहशत कोण जास्त करू शकतं याच्यात त्यांच्यात कॉम्पिटिशन होती. असे असंख्य आपल्याला हे होताना दिसत आहेत. आणि ह्या ज्या जर आपल्याला हे गँगवॉर बंद करायचे असतील तर पहिलं कराडला इथे आणून ठेवणं जास्त गरजेचं आहे. महादेव गीते असं सुद्धा म्हणतायत की असं सुद्धा म्हणतोय तो की आम्हालाच मारहाण झाली आणि आम्हालाच आता तुरुंगातून बाहेर काढलं जात आहे. हो, ते कारण त्यांना VVIP ट्रीटमेंट जी आहे ती कराडला पुन्हा पुन्हा द्यायची आहे म्हणून महादेव गीतेची रवानगी केली आहे. खरं तर ती भांडणं त्या दोघांमध्ये झाली होती आणि कराडला बाहेर काढणं गरजेचं होतं किंवा त्यांना अर्थ रोडमध्ये आणणं गरजेचं आहे. पण तसं न करता महादेव गीतेला काढलं असेल. VVIP आहेत शेवटी कराड घरचे जावई आहेत ते त्यांचे. या प्रकरणामध्ये तुम्हाला कुठेतरी वाटतंय की एक बायस पद्धतीनं वागलं जात आहे आणि एक सोयीची वागणूक दिली जाते वाल्मिक कराडला आणि याचा पाठपुरावा तुम्ही करणार. याच्यात काहीच शंका नाही आहे आणि म्हणूनच मी मुख्यमंत्र्यांना एकदा नाही 10 वेळा सांगितलं होतं या